नेत्याला उगलो असतो. नाही नाही असं काही नाही. हा काय आपला पिंड नाही आहे चित्रपट करणं वगैरे. पण आपण सहज आमचं ठरलं तर आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि तो 2-3 महिन्यामध्येच आम्ही काम हातामध्ये घेतलं आणि संपवून टाकलं. परत आम्ही या आपल्या रोजच्या कामामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही परत पूर्ण वेळ झोकून देतोय. छोट्याशा गावातून तुम्ही आला. राजकीय पटलावर आज नाही साधारणतः 2019 नंतर तुम्ही जास्त प्रमाणात सगळ्या मीडियाचे एकदम लाडके झालेले आहात. त्याचं एक कारण सगळेच मीडिया तुम्हाला हाच प्रश्न विचारत असतं की तुम्ही पवारांच्या विरोधी आहात किंवा पवारांना तुम्ही अंगावर घेता अशा पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला सातत्याने विचारले जातात. पण राजकारणात तुम्ही आल्यापासून खरोखरच अशा पद्धतीचं एक ठराविक बाबा जबाबदाऱ्या वाटून दिला की तुम्ही यांना अंगावर घ्या, तुम्ही त्यांना अंगावर घ्या, तुम्ही अशाच पद्धतीने बोला, असं काही तुम्हाला डायरेक्शन्स असतात काय? लोकांच्यात अशी चर्चा होत राहते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा कुठल्या सूचना नाहीत की तुम्ही हे बोलायला पाहिजे, तुम्ही ते बोलायला पाहिजे, तुम्ही त्याच नेत्यावरती बोलायला पाहिजे, असं काही नाही. आणि आमची भूमिका प्रस्थापितांच्या विरोधातली तर माझी पहिल्यापासूनची आहे. आता ठीक आहे, तुम्ही आता टी व्हीवरती दाखवायला लागला, पण आम्ही जुनं जरी तुम्ही आमच्या सगळे कार्यक्रम बघितले की आमच्या सगळी स्टेटमेंट बघितली तर या प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये आमची भूमिका पहिल्यापासूनची आहे. आणि आता तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जास्तीची जाती आहे, त्यामुळे लोकांना वाटतं की आम्ही ठराविक लोकांच्याच विरोधात बोलतोय, असं काही नाही आहे. जर कुणाला वाटत असेल तर त्यात काय आम्ही त्यांना दुरुस्त करू शकत नाही. परंतु जी भूमिका आम्ही मांडतोय ती मुद्द्यावरती मांडतोय. आम्ही काय वैयक्तिक द्वेषातून वैयक्तिक काय आम्हाला राग आहे असं काही नाही. आम्ही वैचारिक भूमिका मांडतोय आणि आमची आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे विनंती आहे की तुम्ही सुद्धा वैचारिक त्या मुद्द्यावरती या. नाही, पण मग एक प्रश्न असा येतो की तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडता, तर मग 2019 पर्यंत 2000 म्हणजे फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये मग तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध तर नव्हतात, तुम्हीच सत्तेत होतात. त्यावेळेला तुमचा जो काय प्रवास होता मधल्या काळात, तुम्ही वंचित आघाडीत गेलात, रासपमधून भाजपमधून वंचित आघाडीतून पुन्हा नाही नाही नाही, भारतीय जनता पार्टीच प्रस्थापितांच्या विरोधात लढते, असं काय नाही. पण जेव्हा लढतोय असा विषय नाही. भाजपा जेव्हा सत्तेत होती तेव्हा तुम्ही प्रस्थापितांविरोधातले प्रश्न तितक्या ताकदीने मांडलेत का, किंवा तेव्हा तुम्ही नव्हतात दिसत असा एक आरोप होतो. नाही नाही असं काय नाही आहे. तेव्हाही तुम्ही जर बघितली सगळी परिस्थिती तर आमची भूमिका तीच आहे. आणि प्रस्थापिताला काही जात नाही, धर्म नाही, पक्ष नाही. प्रस्थापितांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये फार एक दोन काय असतील की बाबा जे घराणेशाहीतून आलेले आहेत, नाही बाकी सगळी लोक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये बाकीच्या पक्षांमध्ये घराणेशाही असं तुमचं नाही आहेच ना. आता ते काय मी सांगायला पाहिजे असं काय आहे? प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे आणि ते गेल्या 40-50 वर्षापासून ठाण मांडून लोक आहेत ते की ते गेल्यानंतर मुलगा, मुलगा गेल्यानंतर नातू, मुलगा नसेल तर मुलगी, असं तो आहे विषय चालूच आहे. आणि ते आता कितीतरी अशी नावं तुम्हालाच घेता येतील की बाबांनो त्यांचे आजोबाई या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते, मंत्रिमंडळामध्ये होते, त्यांचे वडीलही होते, आज तेही मुलं आहेत, काही आमदार असतील, काही मंत्री असतील. पण तुमचं म्हणणं काय आहे की त्यांनी येऊ नये? नाही 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 असं काही नाही आहे. त्यांनी येऊ नये असं काही नाही, पण नवीन मुलांनी सुद्धा यामध्ये यावं. आणि जेव्हा मग आमच्यासारखी नवीन मुलं येतात तेव्हा या लोकांना फार त्यांच्या पोटात पोटसूळ उठतो की बाबांनो ही राज्यसत्ता ही आहे फक्त आम्हीच काही लोकांनी 100, 150, 200 घराणे राज्यातले आहेत, या लोकांच्यासाठीच हे राजकारण आहे, या लोकांसाठीच जणू काही घटना लिहून ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती ह्याने राज्य करावं असं काही त्यांना अलिखित काहीतरी करार झालाय अशी त्यांची भावना झालेली आहे. आणि जेव्हा आमच्यासारखी पोरं येतात तेव्हा त्यांची लायकी काय, त्यांची पात्रता काय, आणि मग लायकी पात्रता ठरवणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी हा ठेका दिलाय? आत्ताच पवार साहेबांनीच तुम्हाला उत्तर द्यायचं लायकीच काढली. हा म्हणजे लायकी काढणारे तुम्ही कोण आहात असं तुम्हाला कोणी हे सगळ्या परवानग्या दिलेल्या आहेत की तुम्ही ठरवावं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सर्वांना अधिकार दिलेले आहेत, पण तुम्हाला जर ते पचत नसतील, ते पटत नसतील की नवीन कुणीतरी या प्रक्रियेमध्ये यावं, नवीन कुणीतरी येऊन आपल्याला जाब विचारावेत, आपल्याला प्रश्न विचारावेत आणि मग आम्ही कोणतरी वेगळे आहोत, आमच्या मग तुम्ही ह्याला धक्का लावताय, त्याला धक्का लावताय, असलं जर होत असेल तर तो नाईलाज आहे. तुम्ही ग्रामीण भागाच्या तरुणांचं एक आकर्षण आहात. आज शहरी भागातही तुमचं बऱ्यापैकी आकर्षण वाढू लागलेलं आहे. म्हणजे लोक तुम्हाला आता सोशल मीडियावर बऱ्यापैकी फॉलो करतात.
सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत बऱ्यापैकी फिरते, ती म्हणजे कार्यकर्ता हा कढीपत्त्यासारखा असतो, जो प्रत्येक फोडणीमध्ये आणि याच्यात वापरला जातो पण जेवताना बाजूला काढला जातो. तसं राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते हे बाजूला काढले जातात, असा जो त्याचा तो जो सूर आहे. तुम्ही इतका प्रवास जो बघताय, जो कार्यकर्ता खरोखर काम करतो त्याला न्याय, म्हणजे त्याला पद मिळणं किंवा त्याला पुढे हे बघा, आणणं. राजकारणामध्ये लाखो मुलं काम करत असतात आणि सगळ्याच मुलांना आता 288 मतदारसंघ आहे, 288 आमदार होणार. समजा विधान परिषदेला 78 आमदार आहेत तर 78च होणार. एखादी जिल्हा परिषद आहे 60-61 सदस्य असतात, पंचायत समितीला 8, 10, 12 त्या लोकसंख्येप्रमाणे तेवढ्या लोकांना संधी मिळत राहते. सगळ्यांनाच संधी मिळेल अशी परिस्थिती नसते. नाही पण आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा उपयोग करून बाजूला फेकून देणं ही तर भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, ते संस्कार नाहीत. आणि जर तसं असतं तर माझ्यासारखा कार्यकर्ता विधान परिषदेवरती कसं काय जाऊ शकला असता. समजा माझी शिफारस करायला कुणी नाही आहे, कुठलं शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला येऊन भेटलं नाही की बाबा गोपीचंदला तुम्ही आमदार करा. बरं, मी जरी कुणाला म्हटलं असतं मला जाऊन शिफारस करा, तर मला तसं कोणी शिष्टमंडळ येण्यासारखी परिस्थिती नाही. आणि माझ्यासारखं छोटं गाव पडळकरवाडी म्हणजे 500-550 मतदानाचं गाव आहे आणि अशा गावातला एखादा मुलगा की ज्याचं राजकारणात कुणी नाही. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, माझी आई निरक्षर आहे, शेतामध्ये आजही काम करते आणि त्यामुळं आम्हाला काही कोणी शिफारस करायला माणूस नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला सन्मान देण्याची भूमिकाच भारतीय जनता पार्टीची आहे. आणि अशा मी कुठल्या प्रस्थापित समाजातून पण येत नाही की ज्यांची परंपरेनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमांड आहे, असंही काही नाही. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून येतोय आणि असे अनेक चेहरे घेतलेत भारतीय जनता पार्टी घेत राहते की जे सर्वसामान्य मुलं आहेत. माझ्याबरोबर 4 जी मुलं इकडं 4 जण आम्ही विधान परिषदेवरती गेलो. रणजित सिंह मोहिते पाटील सोडले तर बाकी तर सर्वसामान्य कुटुंबातले मुलं आहेत. समजा रणजितदादांचे वडील उपमुख्यमंत्री होते वगैरे, पण बाकीचे 3 मुलं तर रमेश दादा आहेत किंवा प्रवीण दादा दटके आमचे नागपूरचे आहेत. हे चांगली मुलं आहेत की जे लोकांच्या मध्ये काम करतात. त्यामुळं जो कार्यकर्ता काम करतोय त्याच्या पाठीमागं पार्टी नेहमी उभा राहते आणि पार्टीला वाटतच असते की कार्यकर्त्यांना आपण न्याय द्यावा. पण सगळ्याच कार्यकर्त्यांना स्थान मिळेल अशी काही परिस्थिती होत नाही. स्वाभाविक आहे, नेतृत्वाचे गुण आणि सगळ्याच गोष्टी आपण आहे. पण साधारणतः जे वरिष्ठ नेतृत्व आहे ते निकष लावताना निवडून येण्याचा निकष लावतं. सर्वच पक्ष, त्यात भाजपाही आलं, आणि निवडून येण्याचा निकष हा आर्थिक गणिताशी बऱ्यापैकी जमलेला दिसतो. तुम्ही ग्रामीण भागातून जेव्हा येता तेव्हा निवडून येण्याच्या निकषावर तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली, तुम्ही पराभूत झालात, त्याच्यानंतर आज तुम्हाला परिषद मिळाली. पण तुमच्यासारखं भाग्य प्रत्येकालाच लावेल असं नाही. नाही, बरोबर आहे. निवडणुका ग्रामीण भागातल्या सुद्धा निवडणुका आता खूप खर्चिक झालेल्या आहेत. पूर्वी तशी नाही. आता मी एक भाग्यवान कार्यकर्ता आहे की मी इतक्या निवडणुका केल्या त्या लोकवर्गणीवरती केल्या. लोकांनी मला निवडणुकीमध्ये लोकवर्गणी दिली आणि मला मतही दिली. म्हणजे जवळजवळ मी काही लोक आता माझ्यावरती बोलत राहतात, त्यांना माहीत नाही की मी जेव्हा लोकसभेची निवडणूक सांगलीची लढवली तेव्हा मला 3 लाखाच्या वर लोकांनी मतदान दिलेलं आहे. की जे लोक बोलतात की अरे ह्याच्या मागे कोण आहे. मी 2009ची विधानसभा लढवली, मी 2014ची विधानसभा लढवली, 2019ला मी जेव्हा बारामतीमध्ये पार्टीनं मला उभा केलं, तिथं माझं डिपॉझिट केलं, लोकांनी मला तिथं नाकारलं. पण मी निवडणुका जवळजवळ या इतक्या निवडणुका माझ्या झाल्या. जिल्हा परिषदची एक निवडणूक मी 2012ची लढवली होती. तुमचा पराभव आता मला वाटतं 4 निवडणुकांचा. 4 निवडणुका, 3 विधानसभा, 1 लोकसभा आणि 1 झेडपी, म्हणजे 5 निवडणुका माझ्या झालेल्या आहेत. आणि पाया भक्कम आहे तुमचा. मी लोकातच आहे ना. मी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण वेळ आम्ही लोकांच्या मध्ये आहे. आता निवडणुकीमध्ये निवडून देणं न देणं आता ही लोकांचा विषय आहे, जनतेचा तो कौल आहे आणि आम्ही तो स्वीकारलाय, तो मान्य केलाय. लोकांमध्ये असता याचा एक साधारणतः तुम्ही अशा नेत्यांना अंगावर घेताना दिसता, अजितदादा असतील, थेट शरद पवार असतील, तुमच्या गाड्यांवर दगडफेक होते, मोठे दगड पडतात. तुम्ही लोकात असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा दिसतो की कसं बघता? तुम्हाला भीती आहे? मला मरणाची कधीच भीती वाटत नाही आणि कधी तर आपण मरणारच आहोत. पण जेव्हा विचाराची लढाई माणूस विचारानं करत नाही, जेव्हा मुद्द्याचं उत्तर मुद्द्यानं देऊ शकत नाही, तेव्हा मग दगडफेक करावी लागते. आज मी घोंगडी बैठकाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये सगळ्या लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न केला
आणि त्या गोंगडी बैठकांना इतका प्रतिसाद आहे. तुम्ही आता बघितलंय का नाही मला माहित नाही. जवळजवळ मी 50 समाजाच्या वेगवेगळ्या बैठका आतापर्यंत घेतलेल्या आहेत की लोक रडतात अक्षरशः की अरे कोणी लोकप्रतिनिधी आमच्या वस्तीवरती, आमच्या पालावरती, आमच्या गावावरती, आमच्या तांड्यावरती कधी आला नाही. आणि आज कुणीतरी लोकप्रतिनिधी स्वतःहून निवडणूक कुठलीही जवळ नसताना, निवडणुकीचा कुठलाही अंग नसताना की आमचे प्रश्न समजून घ्यायला येतात. आणि ह्या प्रस्थापितांच्याकडं मग या लोकांना फक्त मतासाठी वापरात घेतलेला आहे, त्यांच्यासाठी काय नाही दिलेलं आहे, त्यांच्यासाठी कधी विचारच केला गेला नाही. ठराविक लोकांचाच इथं विचार होतो. आणि त्यामुळं हतबल होऊन माझ्या गाडीवरती दगड टाकला गेला. दगड पण इतका मोठा होता, तुम्ही टीव्हीवरती बघितला. दगड टाकण्यानं हा घाबरला पाहिजे, हा फिरला नाही पाहिजे, हा आमच्या विरोधात बोलला नाही पाहिजे, ही त्यांची धारणा असेल, ही त्यांची भूमिका असेल, तर ते कधी शक्य होणार नाही की आम्ही बोलायचं थांबू, आम्ही भूमिका मांडायचं थांबू. आम्ही आमची भूमिका मांडतोय. माझं आजही आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की आता ह्यांना दगडानं मारायला पाहिजे, त्या लोकांना माझं आजही आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावरती या, मुद्द्यावरती बोला, उत्तरं द्या. तुम्ही आम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न करतो किंवा आम्हाला प्रश्न करा, आम्ही उत्तरं देतो. नाही, तुमचे आता प्रमुख पुढचे भविष्यातले 5 टप्पे काय असतील? 5 प्रमुख प्रश्न म्हणा, सरकारला 5 मुख्य प्रश्न काय असतील की जे सोडवायला तात्काळ हवेत आणि त्याकरता तुम्ही पाठपुरावा करत आहात? नाही, सरकारने बघा, आता एक तर तुमचा आरक्षणाचा आहेच, धनगर समाजाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे आणि आमची न्याय मागणी आहे की अंमलबजावणी करा. आणि ती अंमलबजावणी राज्य सरकारनं केली पाहिजे. कारण मागच्या सरकारनं उशिरा का होईना त्याच्यामध्ये खूप चांगलं मोठं पाऊल टाकलं की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या बाबतीमध्ये एक निर्णय केला. 10 पानाचा तो निर्णय आहे. आणि त्या निर्णयामध्ये क्लिअर कट असं लिहिलं की जोपर्यंत आम्ही एसटीचा दाखला देत नाही धनगर समाजाच्या मुलांना, तोपर्यंत ज्या आदिवासींना योजना आहेत त्या जशाच्या तशा धनगर समाजाला आम्ही लागू करतोय. म्हणजे त्यामध्ये एसटीचं राजकीय आरक्षण मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, बाकीचं सगळ्या सुविधा आम्ही जशाच्या तशा देऊ. कधीपर्यंत की आम्ही सर्टिफिकेट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत. ते राज्य सरकारनं थांबवलं, ते द्यायला पाहिजे. त्याच्यावरती आता राजकारण करायचं कारण नाही, कारण 1000 कोटी रुपये दरवर्षी द्यायचं असं नियोजन झालेलं आहे. आणि ते बजेटमध्ये धरलेलं असताना 2019च्या जुलै महिन्यामध्ये जो अर्थसंकल्पीय आपलं बजेट झालं त्यामध्ये ते पैसे धरले होते. पण हे सरकार गेल्याच्या नंतर ह्यांनी त्यातला 1 रुपया खर्च केला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. नंबर 2, या राज्यातल्या ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतली राजकीय आरक्षण गेलं. कशामुळे गेलं, का गेलं, तर या सरकारनं व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टामध्ये बाजूच मांडली नाही. 15 महिन्यामध्ये 8 तारखा झाल्या आणि 8 तारखामध्ये तुम्ही फक्त पुढील तारीख द्या जेव्हा राज्य सरकारचा वकील म्हणतो. तर ही गोष्ट खूप वाईट आहे. आज ओबीसी समाजामध्ये 1-2 समाज नाहीत, 346 जाती आहेत. मंडल आयोगानं महाराष्ट्रामध्ये 350 जाती या ओबीसी मध्ये आहेत असं अधोरेखित केलंय. परंतु महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात 346 जाती आहे. आणि मग त्या 346 जातींना विधानसभेत आरक्षण नाही, लोकसभेमध्ये आरक्षण नाही. आरक्षण कुठं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत्या, नंतर मार्केट कमिट्या, जिल्हा बँका, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये हे आरक्षण आहे. मग तिथं पण जर तुम्ही ओबीसीच्या या सगळ्या मुलांना जर निवडणूक आता आरक्षण नसेल तर ते लढू शकणार नाहीत. ओपन मधून यायची ती क्षमता नाही त्या लोकांची. नाही, पण तुमच्या नेत्यांनी आता निवडणुका होऊ नये, नाही होऊ देणार असंच ठरवलेलं आहे ना? नाही, भारतीय जनता पार्टीने भूमिका अशी घेतलेली आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून पुनर्प्रस्थापित होत नाही तोपर्यंत जेवढ्या निवडणुका घेऊ नये असं आमचं म्हणणं आहे. परंतु हे काय करतील ह्याच्यावरती काही विश्वास नाही. समजा निवडणुका झाल्या तर सर्व जागावरती ओबीसी उमेदवार द्यायचं आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे. ओके. आणि 4 झाले तुमचे. 5वा दुसरा विषय आहे की गावगाड्यातला जो उपेक्षित घटक आहे, छोटा छोटा घटक आहे की ज्यांची संख्या कमी आहे, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख आणि विखुरलेले आहेत. गावात 2-4 घर आहेत, गावात 5 घर आहेत, गावात अजून घरच नाहीत, पालामध्ये राहत आहेत. अशा सगळ्या लोकांच्यासाठी काम करायची आमची इच्छा आहे की अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुढची लढाई आम्ही लढतोय की त्यांचं अजून रेशन कार्ड त्यांना मिळालेलं नाही, त्यांना मतदान कार्डावरती नाव नाही, त्यांना साधं घर मिळालं नाही. मस्त सरकारची योजना आहे, आम्ही त्यांना घराला 50,000 रुपये देऊ, घर बांधून देऊ, पण त्याला गावात त्याला जागाच नाही. त्याच्यासाठी कोण प्रयत्न करत नाहीत. असे असंख्य समूह आहेत की ज्यांनी मंत्रालय कुठे बघितलं नाही, ज्यांनी मुख्यमंत्री कुठं बसतात, मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री आहेत, त्यांचं कामकाज काय आहे हे काहीच आम्हाला अजून कळू दिलं नाही.
अशा सगळ्या लोकांना जागं करणं, त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं, हे आमचं काम चालू आहे. आणि मी त्याच्यासाठी आता गावागावात सगळ्या लोकांच्या पर्यंत जातोय की आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे, आपलं ते मिळवलं पाहिजे. आणि माझी जबाबदारी, माझं कर्तव्य म्हणून मी त्या सगळ्या लोकांना जागं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की काहीतरी नक्कीच बदल होईल, क्रांती होईल. हा राजकारणाचा भाग नाही, हा राजकीय प्रोग्राम नाही आमचा की बाबा आम्ही त्यांच्याकडे जावं आणि त्यांनी आम्हाला मतदान द्यावं, असं नाही. त्यांना आम्ही त्यासाठीच जागा करतोय की सरकारकडे आम्ही विनंती करतोय की आपण भाषणात सांगायला खूप बरं आहे की बाबांनो फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, इथल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही काम करतोय, शेवटच्या लोकांना आम्हाला. अरे पण देणार कधी? जेव्हा 50-50, 60-60 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसता आणि तुम्ही तुमच्याच कारखान्यांना, तुमच्याच सुतगिरण्यांना, तुमच्याच बँकांना, तुमच्याच दूध संघांना, ज्या लोकांच्या जमिनी तुम्ही त्याच्यावरती सरकारी आरक्षण टाकता, त्या परत जमिनी तुमच्याच संस्थांना घेता, शिक्षण संस्थांना, आणि परत भाषणामध्ये तुम्ही सांगता की लोकांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. तर आमची भूमिका हीच आहे की आता तुम्ही लोकांच्यासाठी नक्की काम कधी करणार आहे? की आज जरी गावात गेलो, समजा मर्याय गाड्यावाले लोकांना मी भेटलो, ते लोक म्हणतात आम्हाला घर नाही, 10 बाय 10चं घर आहे, ज्यामध्ये आज 4 मुलं झाली, त्या 4 मुलांना नातवंड 10 सगळ्यांची मिळून झाली, त्याने राहायचं कुठं? त्यांची घरं गायरानात आहे. आज तुम्ही नोटीस पाठवताय की हे काढून टाका. 40-50 वर्ष तिथं लोक बसतायत, राहिलेले आहेत, तरी तुम्ही आज 50 वर्षानंतर त्यांना नोटीस देता की गायरानात तुमचं घर आहे, काढून टाका. आणि मग त्यांनी जायचं कुठं? तर ह्या लोकांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. थोडक्यात शहरी भाजपाला तुम्ही ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. म्हणजे भाजपा तसा गाव ग्रामीण भागात होता, पण त्याची एक इमेज आहे, भाजपाची एक इमेज होती की हा शहरी पक्ष आहे, मध्यमवर्गीयांचा पक्ष, शहरी पक्ष, अशी एक इमेज होती. भारतीय जनता पार्टीच्या विषयी विरोधकांच्या बोलण्याला काही मुद्दे नसतात. मग ते जातीवरनं बोलणं, ते धर्मावरनं बोलणं, हे काही प्रवक्ते त्याच कामावरती आहेत, दुसरं त्यांना काही मुद्द्यावरती येत नाहीत. पण ते हे समजून घेत नाहीत की महाराष्ट्र भाजपामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचे आहेत, सर्वात जास्त मराठा आमदार भाजपचे आहेत, सर्वात जास्त ओबीसीचे आमदार भाजपचे आहेत, सर्वात जास्त मायनर ओबीसीचे आमदार भाजपमध्ये आहेत, सर्वात जास्त महिला आमदार या भाजपच्याच आहेत, सर्वात जास्त एससी, सर्वात जास्त एसटी आमदार भाजपमध्ये आहेत. आणि मग असं सगळं असल्यानंतर तुम्ही कसं काय बोलू शकता की भारतीय जनता पार्टी तळागाळात नाही, भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे, अमुक आहे, तमुक आहे? हे त्यांच्या मुद्दे, आता दुसरे काही मुद्देच नाहीत ना. भारतीय जनता पार्टी सर्वदूर गेलेली आहे. आता माझ्यासारखा कार्यकर्ता आणखी जास्त लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. हे सांघिक काम आहे, खूप चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. आता गावागावापर्यंत भारतीय जनता पार्टी गेलेली आहे. आणि नव्यानं आम्ही काय करतोय अशातला विषय नाही, पण माझी जबाबदारी आहे, माझं काम आहे, आणि ते काम आम्ही कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आजही करतोय, उद्याही करणार आहे. प्रश्न यायला लागलेले आहेत. दिनेश भात्रे विचारतायत, ठाकरे सरकार कोरोना काळ हाताळण्यात अपयशी ठरले असं वाटतं का? हे बघा, जेव्हा मी बोलतो तेव्हा लोकांना काय वाटत असेल की हे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे म्हणून बोलतोय. लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा कोविड आला, हे सगळं ह्याविषयी सगळ्यांना लोकांना माहिती नव्हती. डॉक्टर ज्या पद्धतीने सांगतील, सरकार ज्या पद्धतीने सांगेल, ह्याच्यावरती उपचार नाही, काय नाही, सगळं जसं सांगेल तसं लोकांनी ऐकलं. म्हणजे मास्क घाला, मास्क घाला, घरातनं बाहेर पडू नका, घरातनं बाहेर पडले नाहीत, अंतर ठेवा, अंतर ठेवलं. पण जेव्हा हे महाराष्ट्र हा 12 बलुतेदारांचा 18 पगड जातीचं राज्य आहे, आणि त्यावेळेस केंद्र सरकारनं जी मदत केली, समजा N95 मास्क आपल्याकडे तयार होत नव्हते, तयार केले, दिले. पीपी किट तयार होत नव्हती, ही संकल्पनाच माहित नव्हती, पीपी किट असतो, बाहेरून यायचे, ते दिले. नंतर लोकांना व्हेंटिलेटर, सर्वात जास्त व्हेंटिलेटर महाराष्ट्राला केंद्र सरकारनं दिले. डाळ दिला, गहू दिलं, तांदूळ दिलं. आता मी सांगतोय त्या गोष्टी सगळ्या लोकांना माहित आहेत की त्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. विधवा भगिनींच्या खात्यावरती पैसे भरले, जे आपले वृद्ध लोक आहेत 65च्या वरचे त्यांच्या खात्यावरती पैसे भरले, अपंग बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे भरले. ज्या उज्ज्वला गॅस काही आपल्या भगिनींना दिला होता, त्यांना मोफत गॅस लॉकडाऊनच्या काळामध्ये देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं. आणि एवढंच काय तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याचे 2-2 हजार रुपये, असे 6 हजार रुपये मागच्या पण वेळेस दिला ना, ते मागच्या 2-3 दिवसापूर्वी पण दिले. मला ठाकरे सरकारनं आवाहन करायचं आहे की त्यांचे जे लोक बोलतात, केंद्रावरती बोट करतात, केंद्राच्या विरोधामध्ये बोलतात, की महाराष्ट्र हे देशातलं एक प्रगल्भ राज्य आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 12-12.5 कोटी आहे. महाराष्ट्राचं आर्थिक बजेट मागच्या वर्षीचं 4,30,000 कोटीच्या वरती होतं. आकडा मागे पुढे असू शकतो. आपल्या बाजूला कर्नाटक राज्य आहे. केंद्र सरकारनं दिलेली मदत सोडून कर्नाटक हे आपल्यापेक्षा क्षेत्रफळानं छोटा आहे, आपल्यापेक्षा लोकसंख्येनं छोटा आहे, आणि आपल्यापेक्षा आर्थिक बजेट त्यांचं कमी आहे. तरी सुद्धा
मागच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी जवळजवळ 9,500 कोटी रुपये तिथल्या 12 बलुतेदारांना, 18 पगड जातीच्या लोकांना, ज्यांचं हातावरती पोट आहे, म्हणजे रिक्षावाले असतील, तिथले टॅक्सीवाले असतील, तिथले पानपट्टीवाले असतील, तिथले चर्मकार बांधव असतील, तिथला नाभिक समाज असेल, जो ज्याचं काम हातावरती चालतं, की रोज कामाला गेल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही, अशा लोकांच्यासाठी 9,500 कोटीचं पॅकेज नुसतं घोषित केलं नाही तर त्यांना पोच केलं. मग राज्य सरकारनं का नाही केलं? राज्य सरकारमधल्या एका व्यक्तीनं सांगावं की आम्ही हे केलंय, काय नाही, फक्त केंद्राकडे बोट दाखवायचं, आणि त्यामुळे सर्व अपयशी ठरलं. लोकांचे अनेक मृत्यू झाले, ऑक्सिजनचे बेड मिळाले नाहीत, व्हेंटिलेटरचे बेड मिळाले नाहीत. यांना आम्ही सेंट्रल कमांड सिस्टीम प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला करा म्हणतो, जमलं नाही यांना, की लोकांनी फोन करायचा कुठं, बेड कुठं आहे शिल्लक कळत नव्हतं, अँब्युलन्स मिळत नव्हती. हे सगळ्या विषयामध्ये पूर्णपणे अपयशी झाले. मुंबई मध्ये बंद झाल्यानंतर 10 फुटाच्या खोल्या आहेत, 10 बाय 10च्या, कशा लोकांनी काढल्या असतील सांगा दिवस? तुमच्या मुंबई महानगरपालिकेकडे माझ्या मते 79,000 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट आहे. आकडा मागे पुढे होऊ शकतो. का नाही तुम्हाला वाटलं की त्यातलं 10-20,000 कोटी रुपये मोडावेत आणि ह्या सगळ्या गोरगरीब लोकांना द्यावे? का ते आपल्या घरचे पैसे आहेत? तरी त्यांना वाटलं नाही. राज्य सरकारकडे वेगळ्या ठेवी आहेत, तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना, कलाकार, किती वाईट परिस्थिती आहे. महाराष्ट्र हे कलेचं राज्य आहे आपण म्हणतो. या राज्यामध्ये जवळपास मोठे 30 तमाशे मंडळ आहेत की ज्याच्यात 150, 200, 250 पर्यंत कलाकार काम करतात. अरे ते कलाकार टीव्हीवरती रडले. जवळजवळ पारावरचे 250 तमाशा मंच आहेत, कलापथक आहेत, लावण्यावाले आहेत. हे वाघ्या मुरळीवाल्यांचे जवळजवळ 350 संच आहेत की जे गावागावामध्ये जाऊन काम करतात. हे बहुरूपी आहेत, गोंधळी आहेत, हे जे सगळे हातावरची पोट आहेत. मंदिरं बंद झाली, कार्यक्रम बंद झाले, त्यांनाही तुम्ही काय दिलं नाही. त्यांच्याकडे काय नाही, जमीन नाही, जागा नाही, घर नाही, दार नाही, त्यांच्याकडे जनावर नाहीत, शेळ्या नाहीत, मेंढ्या नाहीत, गुरं नाहीत, काहीच नाही. त्याने कमवणार कशावर, खाणार कशावर? तुम्ही इकडून आले देत आहे बंद बंद बंद. बरं ठीक आहे, तुमची ह्या कोरोनाच्या महामारीत सगळी लोक मदत करतायत, पण आपली राज्य सरकारची जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी आहे, आपली प्रजा सुखी आहे का नाही, किंवा त्यांना आपण काय द्यायला पाहिजे, त्यांची काय अडचण आहे. नुसतं आपण जर फेसबुक लाईव्ह वरती बोललो किंवा आपण नुसती स्टेटमेंट करून चालणार नाही. तर त्यामुळे पूर्णपणे हे सरकार या विषयामध्ये अपयशी ठरलंय. हे मी राजकीय बोलत नाही, ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न. राज्य सरकार त्यांच्या प्रवक्त्यांकडून, त्यांच्या नेत्यांकडून असा आरोप वारंवार होतो की विरोधी पक्ष म्हणून भाजपाची भूमिका ही अत्यंत निगेटिव्ह असते. तुम्ही तोंडाने सांगता आम्ही सहकार्य करतो, पण प्रत्यक्षात मग तुम्ही आंदोलन करता, कोरोना वाढायलाच हातभार नाही. काय आता हे बघा, कधी आंदोलन केलं? जेव्हा तुमच्या सगळीकडे मंदिरं उघडायला सांगता, तुम्ही रेल्वे चालू केल्या, तुम्ही लोकल चालू केली मागच्या वेळेस, मंदिराचं कधी आंदोलन झालं? लोकल चालू झाली आणि मंदिर बंद होती. अरे मंदिरं का बंद होती त्याच्यावरती तुम्ही का नाही बोलला? तुम्ही लोकलला गर्दी जास्त का मंदिरात गर्दी जास्त? बरं मंदिर चालू करा, भारतीय जनता पार्टीची भूमिका का? तर मंदिराच्या बाजूला कोण लोक आहेत? नारळ विक्रेते, फुलं विक्रेते, हळदी कुंकू विक्रेते, छोटे छोटे देवपूजेचं साहित्य विक्री करणारी लोक, तिथला पुजारी असेल, तिथला गुरव असेल, तिथला गडसिया असेल, तिथले जे छोटे छोटे डवरी आहेत, नाथपंथी डवरी आहेत, जी लोक त्या मंदिराशी संलग्न आहेत, तर त्या लोकांच्यासाठी तुम्ही मंदिर चालू करा अशी आमची मागणी होती. ही मागणी काय गैर होती? आजही आमची मागणी ती आहे. समजा आज पंढरपूरची वारी बंद झाली, तर पंढरपूर अख्खे कुटुंब लोक जे आहेत ते वारीवरती जगणारी लोक आहेत, वर्ष ते काम करतात, त्यांचं वारीवरती चालतं. या सगळ्या विषयामध्ये राज्य सरकारनं भूमिका योग्य घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला आंदोलन करायची गरजच पडू देऊ नका ना. तुम्ही निर्णय योग्य घ्या ना, व्यवस्थित निर्णय घ्या, योग्य वेळेत निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला सकारात्मक भूमिका घेतोय, तुमच्या बाजूने ठामपणे उभा करतोय. पण तुमची लोकच रोज सकाळी 10 वाजता जर टीव्हीवरती येऊन भारतीय जनता पार्टीच्या नावानं जर शिमगा करणार असतील, तर त्याला आमचा नाईलाज आहे. रोज सकाळी 10 वाजता येऊन केंद्र सरकारच्या नावानं बोंब मारणार असतील, तर त्याला आम्ही काय करू शकतो? आम्ही लोकांची बाजू, एकतर आम्ही विश्वासघाताने विरोधात बसलो. लोकांनी देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कौल दिला, मतदान दिलं. मी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान दिलंय. माझ्या मतदारसंघामध्ये खानापूर आटपाडीला, आटपाडी तालुक्यात माझं गाव आहे, तिथं मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. माझं मतदान मी शिवसेनेला दिलंय. शिवसेनेच्या लोकांनी मला मतदान दिलंय, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान दिलंय. लोकांनी आम्हाला कौल दिलेला असताना सुद्धा विश्वासघाताना आम्ही विरोधात बसलोय, आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्या नावानं शिमगा करता. तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे सत्तेमध्ये बसायचा? पण तुम्ही सतत सरकार पाडायचा प्रयत्न करता असं काही नाही आहे. हे बघा, आम्ही विरोधात बसलोय तर आम्ही आता लोकांची बाजू मांडतोय. पहिल्यांदा कोविड जेव्हा आला तेव्हा विरोधी पक्षाचे नेते बाहेर पडले, सरकार बाहेर पडलं नव्हतं. तुम्ही बातम्या बघा, पालकमंत्र्यांना सरकारनं परत सूचना दिल्या, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जावा. कुठे होते पालकमंत्री? सगळे घरी बसले होते. चक्रीवादळ आलं तेव्हा विरोधी पक्ष पहिल्यांदा पोहोचला. व्यक्तिवादळ आलं तेव्हा विरोधी पक्ष पहिल्यांदा पोहोचला. महापूर आला पहिल्यांदा विरोधी पक्ष पोहोचतो.
अतिवृष्टी झाली राज्यामध्ये, विदर्भात महापूर आला, तेव्हा आमचीच लोक सगळी गेली होती पुढं. आणि राजकारत्याचं काम असतं, काय काम असतं? लोकांना आधार देणं. लोक राजकारत्याकडे बघत असतात, सत्तेमधल्या लोकांच्याकडे बघत असतात की अरे बाबा सत्तेतला माणूस आलाय म्हणजे काहीतरी आधार आला, तुम्ही द्या अगर न द्या, यांनी तर दिलेच नाही काही. पण तरी सुद्धा लोकांची भावना असते, राज्याचे मुख्यमंत्री आले, जिल्ह्याचे पालकमंत्री आले, जिल्ह्याचा कोण मंत्री आला, तर लोक त्या आसेनं यांच्याकडे बघत असतात. परंतु ह्यांना जाणंही झालं नाही, जिथं जिथं गेले तिथं देणं झालं नाही. आता त्यांच्या सहकारी पक्षांची स्टेटमेंट आहे आज की उपमुख्यमंत्री आले महापुरामध्ये घोषणा करून गेले, अजून मदत मिळाली नाही. का? आज घरं लोकांची पाण्यात आहेत, का नाही तुम्ही मदत देऊ शकला? कसले पंचनामे करताय? अरे ज्याचं घरच दिसत नाही, तर इतकं पाण्यामध्ये गेलं तरी सुद्धा तुम्ही पंचनामे करता. त्या लोकांनी काय, त्यांच्या अंगावरच्या कपड्या, एकच कपडा घेऊन ते बाहेर पडलेले आहेत. त्या लोकांना राहायला काय नाही, त्यांना हांतराय नाही, पांघराय नाही, कपडे नाहीत, आणि तरी सुद्धा तुम्ही मला पंचनामे करा. काय पंचनामे करणार आहे? मागे जेव्हा महापूर आला 2019ला, तेव्हा त्वरित पैसे दिले लोकांना, त्वरित सरसकट. पंचनामे नाहीत बघितले, लगेच त्यांना पैसे दिले. भाड्यानं राहायचे पैसे दिले, घरं पडली त्यांना पैसे दिले, जनावरं मिली त्यांना पैसे दिले, छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांना लगेच 50,000 रुपये दिले. साफसफाई करा, इकडे तिकडे करा. सरकारनं काहीतरी करायला पाहिजे, ते सरकार करताना दिसत नाही. आणि त्यामुळं हे सरकार पूर्णपणे अपयशी झालं, आणि इतक्या कमी वेळामध्ये अपयशी झालेलं हे पहिलं सरकार आहे. आत्ता 2 दिवसाचं अधिवेशन पार पडलं. तुमच्या दृष्टीने या 2 दिवसाच्या अधिवेशनात विरोधकांनी काय मिळवलं? अहो, विरोधकांचा तुम्ही आवाजच दाबला. तारांकित प्रश्न घ्यायचे नाहीत, लक्षवेधी तिथं मांडायच्या नाहीत, 93च्या सूचना घ्यायच्या नाहीत. मग विरोधक कधी बोलणार? काय बोलणार? पुरवणी बजेटवरती तुम्ही बोलू देत नाहीत. आमच्या सभागृहात तर बोलूच दिलं नाही पुरवणी बजेटवरती. मग विरोधकांना तुम्ही जर बोलूच देणार नसाल, तुमचे सभापती, तुमचे अध्यक्ष आहेत खालच्या सभागृहामध्ये, खाली तुम्ही 12 लोक सस्पेंड करण्याशिवाय दुसरं काय केलं? तुम्ही काही करू शकला नाही. आणि आता तुम्ही संसदेच्या विषयावरती बोलता, तिथं तुम्हाला नाही. त्यांचा आरोप तोच आहे की लोकसभेत त्यांना विरोधकांना अहो, विरोधकांना आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 दिवसापूर्वी तिथं जेव्हा 127वी दुरुस्ती झाली, त्यामध्ये भाषणं आली. जर विरोधकांना बोलू दिलं जात नाही, तर तुम्ही टीव्हीवरती भाषणं कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचं भाषण दाखवलं, संजय राऊतांचं भाषण दाखवलं, ते दुसरे राऊत, विनायक राऊत खासदार साहेब आहेत, त्यांचं भाषण दाखवलं. मग तुम्हाला बोलू दिलं जात नाही, मग टीव्हीवर कुठून दाखवता? हे काय सभागृहाच्या बाहेर बोलले का? सभागृहाच्या बाहेर तुम्ही भूमिका मांडली का? नाही. जसे तुम्ही काही मुद्दे घेऊन होतात किंवा अमुक एका मुद्द्यावर बोला, चर्चा करा, तसं त्यांचा पेगॅसिस आणि या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची मागणी होती आणि तुम्ही केली नाही. हे बघा, 2 दिवसाचं अधिवेशन तुम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलं, त्यामध्ये पहिलं दिवस तर गोंधळात गेला, आणि दुसऱ्या दिवसात तुम्ही सगळं लोकांना बोलू दिलं नाही. आता त्या लोकांना केंद्रामध्ये आता इतके दिवस अधिवेशन चालू आहे, त्यांना बोलायचं काय नैतिक अधिकार आहे का? सांगा. तुम्ही महाराष्ट्राचं अधिवेशन पूर्ण वेळ घ्या. समजा केंद्राचं अधिवेशन 20 दिवसाचं होतं, किमान 10 दिवसाचं तर घ्या ना, आणि मग तुम्ही बोला ना. एक चांगला प्रश्न आहे. ज्या अजितदादांविरोधात तुम्ही लढलात, त्यांच्यासोबत जर भाजपचं सरकार आलं असतं पहाटेचं, तर टीकेची धार अशीच असती का? हे बघा, माझं काम आहे की या प्रस्तावित लोकांच्या विरोधात बोलायचं. भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांच्यासोबत जरी आलं, मागं आलं होतं तेव्हा, पण आमचं काम आम्ही करत राहणार. त्याला आणखीन एक जोड आहे. एकच छंद गोपीचंद ही टॅगलाईन खूप गाजते. बारामतीच्या निवडणुकीदरम्यान खूपच ती चर्चा झाली. अजितदादांविरोधात निवडणुकीचा अनुभव कसा होता, आणि यापुढे पुन्हा अजितदादांविरोधात उभं राहून जिंकायची हे पार्टीनं मला 15 दिवस अगोदर सांगितलं की माझा मतदारसंघ सांगली जिल्ह्यामध्ये आहे. मी खानापूर विधानसभामध्ये 2 वेळा अगोदर निवडणुका लढवल्या होत्या, आणि आता मला लोकसभेला 79,000 मतं पडली होती माझ्या मतदारसंघामध्ये. आणि मला तिथून सांगितलं की बारामतीला जायला, माझा इथं प्रवेश झाला, मी डायरेक्ट बारामतीला गेलो. मला या गोष्टीचा आनंद आहे की बारामतीमध्ये आम्ही प्रत्येक वाड्या वस्तीवरती गेलो, सगळ्या लोकांच्या पर्यंत गेलो, सगळ्या गावामध्ये आम्ही भूमिका मांडली. प्रत्येक ठिकाणी पत्रक देण्याचं, लोक अरे पहिल्यांदाच असं होतंय, घराकडे पत्रक येतंय, हे होतंय. हा लोकांनी तिथल्या मला नाकारलं, त्याबद्दल काय ते जनतेचा कौल आहे, आणि तो मी स्वीकारला की पार्टीनं मला एका विश्वासानं तिथं पाठवलं होतं की गोपीचंद तिथं पूर्ण ताकदीने लढेल, चांगली मत येईल. मला ती मिळाली नाही. पण आता परत मी बारामतीला लोकांच्या संपर्कात आहे, तिथं कुठली काही अडचणी असल्या तर जातो, तिथली लोक मला प्रश्न देतात. पार्टीनं काय आदेश देईल, पार्टीचा आदेश मानून जिथं मला पार्टी उभा राहायला सांगेल तिथं मी उभा राहील. बारामतीत अजून प्रश्न आहेत? बारामतीमध्ये खूप प्रश्न आहेत. बारामतीमध्ये जवळजवळ 40-44 गावं आहेत की तिथं पिण्याला पाणी नसतं. पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टँकर दिले जातात दुष्काळातले, तेव्हा हायेस्ट टँकर हे बारामतीमध्ये असतात.
त्यामुळं तिथले प्रश्न मिटलेत असं नाही आहे. काही लोक भासवतात की आम्ही हे केलंय ते केलंय, तशी परिस्थिती तिथं नाही आहे. आणि त्याच्यावरती खरी चर्चा झाली पाहिजे. जेव्हा हे समर्थक या विषयावरती बोलतात तर खुली चर्चा या विषयावरती झाली पाहिजे ना. तिथल्या प्रश्नावरती चर्चा झाली पाहिजे. का तिथल्या लोकांनी माननीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिनी 22 गावातल्या लोकांनी काळ्या गुड्या उभा केल्या होत्या? का केल्या होत्या? तिथं कुठला राजकीय संदर्भ नव्हता. त्या लोकांनी आम्हाला प्यायलाच पाणी मिळत नाही इतके वर्ष तुम्ही जर राज्याचं राजकारण करत असाल आणि त्या तालुक्यातल्या लोकांना पिण्याला पाणी मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल फलटण बारामती रोड 15 वर्ष बंद होता. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर तो रस्ता केला, रस्ताच बंद होता. का नाही झाला? सत्ताच तुमची होती, परंतु फलटण आणि बारामतीला जाता येत नव्हतं. रस्त्याचं काम अर्धवट 10 ते 15 वर्ष पडून होतं. ते यांना करता आलं नाही. भाजपच्या सरकारनं ते केलं. पण मग या सगळ्या गोष्टींचं परिवर्तन मतांमध्ये का नाही झालं? नाही होत नाही. लोकांनी या विषयावरती विचार करायला पाहिजे की निश्चितपणे या राज्याची इतके वर्ष सत्ता या घराण्याकडे असं म्हणायचं का की भाजपा पक्ष म्हणून कमी पडला लोकांपर्यंत पोहोचण्यात? नाही ठीक आहे. आता मी उमेदवार म्हणून कमी पडलो समजा, भारतीय जनता पार्टी कधी कमी पडत नाही, पण समजा माझ्यावर जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी स्वीकारतो की बाबांनो मी तिथं कमी पडलो, मी तिथं लोकांच्या पर्यंत जाऊ शकलो नाही सगळ्या, किंवा लोकांनी मला स्वीकार नाही, तर ती सगळी चूक तुम्ही माझ्यावरती टाकला. भारतीय जनता पार्टीचा असा विषय नाही. भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे लोकांच्या मध्ये जाण्याचं काम करत राहते आणि पहिल्यापासून करते. ती काही सत्तेसाठी करत नाही. कधी काही आता पहिल्यांदाच आमचे मुख्यमंत्री झाले, याच्या अगोदर कुठे मुख्यमंत्री होते, पण तरी भारतीय जनता पार्टी काम सोडत नाही. आता आम्हाला विरोधात बसवलंय तरी आम्ही कुठं काम सोडतोय? सगळी लोक आमची बांधावरती आहेत, गावावरती आहेत, सगळ्या भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टी. पण भाजपात आलबेल नाही म्हणतात, ओबीसी नेते नाराज आहेत काही? नाही, असं काही नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. आता ठीक आहे, विरोधक उठवत राहतात, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. भारतीय जनता पार्टी फार सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सक्षम आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची चिंता बाहेरच्या लोकांनी करू नये. त्यांनी त्यांच्या पार्ट्या व्यवस्थित आहेत का, त्यांची लोक समाधानी आहेत का, त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की हे उत्तम होईल. विराज बोकडे विचारतायत, बैलगाडी शर्यत चालू व्हावी, तुम्ही प्रयत्न करा. बैलगाडा शर्यतीचा मुद्दा आता हा कोर्टाने हे केलेला असताना कसं काय तुम्ही? नाही बघा, सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार व्यवस्थितपणे जातच नाही. 2-2, 3-3 वर्ष जर तारखा पडत नसतील तर याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि बैलगाडा हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. मी शेतकरी आहे, आता माझ्या घरी गायी आहेत, माझ्या घरी बैल आहेत. आज जरी गेला तर तुम्हाला बघायला मिळतील. तर या सगळ्या विषयामध्ये आता आम्ही उतरलोय, कारण आपला हा देशी गोवंश आहे. खिलार जातीची जी बैल या सगळ्या शर्यतीमध्ये पळतात आणि शेतकरी मुलापेक्षा जास्त प्रेम करून त्याला जपतो, त्याला वाढवतो, त्याच्यावरती जीव लावतो. आणि ग्रामीण भागाची संस्कृती आहे, ग्रामीण भागाची आर्थिक कणा आहे हा बैलगाडा शर्यत. आणि त्यामुळे या विषयामध्ये आम्ही आता उतरलोय. तर राज्य सरकारच्या विरोधामध्ये आम्ही उतरलोय आणि त्यामुळं राज्य सरकारने या विषयामध्ये त्वरित लक्ष घालावं. तामिळनाडूमध्ये जसं तिथल्या बैलांच्या विषयी त्या राज्य सरकारनं विशेष कायदा केला, तो टिकवला. कर्नाटकमध्ये त्या स्पर्धा चालू आहेत, तर आपल्या राज्यामध्ये पण स्पर्धा चालू व्हाव्यात आणि हे राज्य सरकारनं यामध्ये विशेष लक्ष घालावं. आणि म्हणून आम्ही आता 20 ऑगस्टला बैलगाड्याचं शर्यतीचं मैदान भरवतोय माझ्या गावामध्ये. आणि आपल्या माध्यमातून ही लोकांना माझं आव्हान आहे की आपली सगळी बैल घेऊन आपण या शर्यतीमध्ये यावं, हे आपण व्यवस्थितपणे आंदोलन करू की ज्या भावना आपल्या सरकारपर्यंत तीव्रतेच्या जाव्यात. हा कोर्टाचा अवमान ठरणार नाही? नाही, असं नाही. कोर्टाला आम्ही खूप मानतो, कोर्टाचा रिस्पेक्ट करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण राज्य सरकार जर कोर्टाच्या निदर्शनास व्यवस्थितपणे हे आणून देत नसेल, 87 लाख बैल होती, आता 57 लाख राहिली. सर्वे काही आले पेपरमध्ये, 30 लाख बैल गेली कुठं? 30 लाख बैल कत्तलखान्याकडे गेली, मग दुसरीकडे कुठं जाणार? म्हणजे या किती वर्षाचा? आता या 2 वर्षामध्ये, 1-2 वर्षामध्ये, कोरोना काळात पण 1.5 वर्ष कोरोनात. तुम्ही जर असंच आणि 1-2-4-5 वर्ष गेली तर बैलच तुम्हाला चित्रात दाखवावं लागेल. ही परिस्थिती सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास राज्य सरकारनं आणून दिली पाहिजे, तिथं जाऊन बोललं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आम्ही कुठलाही अनादर करण्याची आमची भावनाच नाही आणि तेवढी आम्ही कायदे मानणारे कार्यकर्ते आहोत. पण या लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडून पडलेली आहे. जो बैल 1 लाखाला, 2 लाखाला, 3 लाखाला जायचा, तो बैल 20,000, 30,000 कोणी विचारत नाही. आणि जर हे सगळं संपलं आणि छोटे ट्रॅक्टरवाले याच्याबरोबर कुणीतरी संगनमत केलेलं दिसतंय, हे ट्रॅक्टर खपले पाहिजेत, बैल संपली पाहिजेत,
अशी काही लोकांची धारणा आहे. आणि त्यामुळं या बैलांच्याकडे कोणी बघतच नाही. आणि त्यामुळं मी एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून, यात राजकारण म्हणून नव्हे, पक्ष म्हणून नव्हे, पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी जबाबदारी आहे म्हणून आम्ही आता बैलगाडा शर्यतीच्या या विषयामध्ये तीव्रतेनं उतरतोय. आणि त्यामुळं राज्य सरकारनं पण या विषयामध्ये जातीनं लक्ष घालावं अशी आपल्या माध्यमातून मला सरकारकडे विनंती करायची आहे. पण मग यंत्रयुगात ट्रॅक्टर आणि बैलगाडा असा ह्याच्यात ही जर तुलना करायला गेलो तर मग आधुनिकतेकडे जायचं की जुन्या? नाही 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 नाही, विषय बघा, आता तुम्ही आधुनिकतेकडे आपण गेलं पाहिजे, पण समजा आता गोवंशच संपला तर दूध कशाचं पिणार? ट्रॅक्टरचं पिणार का? आधुनिकता ठीक आहे ना, आम्ही आधुनिकतेला कुठे विरोध करतोय, पण हे जर आपण सकस आहार घ्यायचा आहे, आपली मुलं तंदुरुस्त करायची आहे, आपल्या या देशी गायी आहेत या जतन करायचे आहेत, जर तुमच्या बैलालाच किंमत नाही आली तर शेतकरी गायी सांभाळेल का? नाही सांभाळणार. म्हणून आपण दोन्ही विषयामध्ये दोन्हीचं समतोल बॅलन्स करून आपण हे करायला पाहिजे. आणि त्यासाठी खूप महत्वाचं आहे हे सरकारकडे तुम्ही आता ही मागणी आंदोलन सरकारनं लक्षच घालत नाही ना या विषयामध्ये. मराठा आरक्षणाच्या बाबतीत तसंच, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये तसंच. तर त्यांनी व्यवस्थितपणे बाजू मांडली पाहिजे आणि यासाठी आम्ही हे करतोय. रोहित बामणे विचारतायत, धनगर समाजाच्या नेत्यांचा वापर फक्त राजकारणासाठी केला जातो असं वाटत नाही का? नाही नाही, असं काही नाही आहे. म्हणजे त्यांनी जानकर आणि तुमचं असं नाही नाही, असं काही नाही. समाज 1.5 कोटी समाज आहे, अजून 100 नेते तयार व्हायला पाहिजेत राज्यामध्ये. एक दोघांचं हे काम नाही आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की नवीन मुलांनी या सगळ्या प्रक्रियेत यायला पाहिजे पुढं. आणि ही कुणाची एकाची मक्तेदारी नाही आहे, त्यामुळे कोणी वापर करायला आम्ही काय फारच दूधखोळे अशातला विषय नाही. आम्ही आमची भूमिका मांडत राहतो, ठामपणे मांडतो. त्यामुळे काही लोकांना वाटतं अरे हे काय पुढं पुढं लय करतात, पण हे कुणीतरी करायला पाहिजे ना. सगळ्यांनीच जर गप्प बसायचं, सगळ्यांनीच या विषयावरती बोलायचं नाही तर असं कसं चालेल? कुणीतरी या म्हणजे जिथं जिथं चुकतंय त्या विषयामध्ये आपण बोललं पाहिजे. आणि समाजाच्या संख्येप्रमाणे राजकीय सत्तेत वाटा मिळाला नाही. समाजामध्ये प्रचंड रोष आहे की या विषयामध्ये आमची संख्याच इतकी आहे तर आम्हाला विधानसभेमध्ये आमचं कुणी नाही, एकच आमदार आहेत. मागं 8, 10, 15, 20 आमदार असायचे. विधान परिषदेमध्ये मी आणि जानकर साहेब दोघंच आहे. आणि त्यामुळे ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी मुलांनी या सगळ्या विषयामध्ये कष्टानं पुढं आलं पाहिजे, पार्टीच्या पुढं सिद्ध झाला पाहिजे. तुम्ही कुठल्या पार्टीत आहे ह्याच्याशी मला काय बोलायचं नाही, पण ज्या पार्टीत असाल तिथं तुम्ही ठामपणे पुढं आलं पाहिजे. तिथल्या निवडणुका लढवणं, तिकीट मिळवणं, निवडून येणं यासाठी नवीन मुलांनी प्रयत्न करायला पाहिजे अशा मताचा मी आहे. त्यामुळे आपला कोणी वापर करून घेतोय असं मला काय वाटत नाही. तुमच्याविषयी 2 आक्षेप प्रकर्षाने होतात. एक म्हणजे तुमची भाषा, तुम्ही फार जास्त आक्रमक आणि कधी कधी म्हणजे असंसदीय नाही पण भाषेचा तोल सुटतो अशा पद्धतीचं. म्हणजे तुम्हाला मला वाटतं पक्षातून सुद्धा चंद्रकांत दादांनी सुद्धा एकदा समज दिली की बाबा भाषा जपून वापरा, आणि म्हणजे एक भाषेचा वापर. आणि दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातून आलेले नेते हे कालांतराने शहरांमध्ये रुळतात, पुन्हा ते ग्रामीण भागात फार कमी दिसतात. सगळ्या पक्षांच्या नेत्यांचं काय नाही. ग्रामीण भागामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना शहरामध्ये जास्त म्हणजे त्यांचं मन लागत नाही. त्यांना व्यावसायिक दृष्ट्या असतील, व्यावसायिक दृष्ट्या कोणी आला असेल, परंतु त्यांचा ग्रामीण टच राहतोच. आणि आतापर्यंत जवळजवळ जास्ती ग्रामीण भागातल्याच राज्यकर्त्यांचा राज्याच्या राजकारणावर पगडा राहिलेला आहे. हो, पगडा निश्चितच राहिलाय. आणि त्यामुळं तो काय असं काय सगळी लोक शहरामध्ये येऊन राहतील असं काय नाही. त्यांचं गावाकडं त्यांचं घर असतंय, त्यांची सगळी घरातली लोक असतात, त्यांचे भाऊ असतात, ते इकडं तिकडं करत राहतात. नंबर 1चा तुम्ही विषय जो मांडला की भाषेच्या बाबतीमध्ये, तर मी ग्रामीण भागातला आहे, माझी बोली भाषा ग्रामीण भागातली आहे. त्यामुळं मी जे मुद्दे मांडतो ते ग्रामीण भाषेत मांडतो. मी काय कोणाला शिवे देतो का, कोणाला आरे तुरे करतो का? नाही करत. तरी सुद्धा काही लोकांना वाटतं की माझी भाषा घसरली. आता त्याला मी काय करू शकतो? आता हे कोण भाषेचे तज्ञ लोक आहेत ते मला माहीत नाहीत, किंवा मी मराठीचा प्राध्यापक नाही की बाबा म्हणून त्यातले सगळे बारकावे मला माहीत आहेत. पण मी जी भूमिका मांडतो ती माझ्या गावाकडच्या भाषेत मांडतो. त्यामुळं ती कुणाला रुचत नसेल, कुणाला पटत नसेल, कुणाला खपत नसेल, कुणाला ती फार घसरलेली वाटत असेल, कुणाला काही आणि वेगळं वाटत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे. त्यात मी काय बदल करू शकत नाही की आता मी गावाकडे राहतो आणि आता मी फारच काहीतरी वेगळं शुद्ध बोलेल असं काही अपेक्षा कोण करत असेल तर ते होऊ शकणार नाही.
शार्दूल विचारतायत, थोडं पुन्हा जुनं आहे, पुन्हा तुम्हाला सांगायची वेळ आहे की तुम्ही जानकरांची साथ का सोडली? नाही असं काय नाही. जानकर साहेब आज मी जरी त्यांच्या बरोबर नसलो तर ते आमचे नेते आहेत. त्यामुळं जरी समजा मी पार्टीत नव्हतो, आमच्या मित्र पक्षामध्ये आहेत. त्यामुळं जानकर साहेब आमचे नेते आहेत आणि ते कायम नेते राहतील. कायम नेतेच राहतील. बर, तुम्ही हिंदुस्तान पोस्टमध्ये आलात, खूप चांगला संवाद साधलात. तुमची ही ग्रामीण शैली, आक्रमक शैली अशीच राहो कायम, आणि Yes, okay. कायमस्वरूपी तुम्ही तुमचा हा जो बाज आहे हा तसाच ठेवाल अशी अपेक्षा आहे. शहरीकरणाचा परिणाम तुमच्यावर होणार नाही अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. ओके ओके, आभारी.